नमस्कार, नया सवेरा न्यूज़ में आप सभी का स्वागत है। देखिए पूरी खबर विस्तार से। महाराष्ट्र का सबसे बड़ा पर्व गणेशोत्सव। सभी गणेश भक्त लगातार 10 दिन अपने बप्पा की सेवा कर अनंत चतुर्दशी पर अपने लाडले बप्पा को नम आंखों से गणपति बप्पा मोरया अगले बरस तू जल्दी आ इसी जयघोष के साथ कलवा रीति बंदर विसर्जन घाट पर विदाई देते नजर आए। सभी गणेश भक्तों को पूर्व विरोधी पक्ष नेता नजीब मुल्ला की ओर से मुफ्त वड़ा पाव एवं पानी का वितरण किया गया। तो वहीं ठाणे महानगर पालिका द्वारा एक पेड़ मां के नाम संकल्पना अंतर्गत सभी को पौधे वितरण किए गए। विसर्जन को प्रशासन पूरी तरह से सज्ज दिखाई दिया। बड़े बड़े गणेश मूर्ति का विसर्जन भी बड़े ही आसानी से किया गया। सभी की आंखों में अपने बप्पा की विदाई के समय अश्रु दिखाई दिया। सभी ने गणेश बप्पा मोरया अगले बरस तो जल्दी आ इसी जयघोष के साथ विदाई देते नजर आए। सर, आज इथे विसर्जनाचे येताना लोकांना तो आपल्या मार्फत ही जे वडापाव वितरण केले काय सांगता? इथे वडापाव वितरण केले आपल्या मार्फत काय सांगाल त्याबद्दल? आणि महानगरपालिकेचे गटनेते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गटनेते व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस माननीय नजीब मुल्ला साहेब यांच्या वतीने कळव्यातील कळवा असेल, रेतीबंदर असेल, विटावा घाट असेल आणि खारेगाव घाट या चारही ठिकाणी सर्व येणाऱ्या गणेश भक्तांना वडापाव आणि थंड पाण्याचं आम्ही नियोजन केलेलं आहे। आत्तापर्यंत संध्याकाळी 7 वाजल्यापासून आत्तापर्यंत जवळजवळ 11,000 वडापावचं आम्ही गणेश भक्तांना वितरण केलेलं आहे आणि गणेश भक्तांचं चेहऱ्यावरचा प्रेम बघून आम्ही केलेल्या कामाचं पोचपावती आम्हाला भेटलेली आहे। माननीय नजीब मुल्लांच्या मार्फत या प्रभागामध्ये अशीच आम्ही विविध समाजोपयोगी कामं करत असतो। वक्रतुंड आपल्या गणेशाच्या मूर्तीसोबत आणलेलं निर्माल्य कृपया निर्माल्य कलशात टाकून महापालिकेत सहकार्य करा। तसेच विसर्जन घाटावरती उपस्थित जास्त गर्दी वाढली तर करू नका। मर्यादित कार्यकर्त्यांना नाकावर सोडा। म्हणजे मागचा ट्रक पण बाहेर निघू शकतो। आपण बाहेर या लवकरात लवकर आपण